विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रातिनिधिक लोकशाहीचे जे दोष आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. साधारणतः पाठीमागच्या पिरियडला आपण त्याचे गुण पाहिल्यानंतर दोष ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. डिमेरिट्स असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं, दोष. लॉर्ड ब्राइस, सर हेनरी मेन, त्यानंतर मॅक्सी, सी डी बर्नस, टेरी रँड, अनेक विचारवंतांना लोकशाहीचं टीकात्मक परीक्षण केलेलं आहे. सामान्यतः लोकशाहीत पुढील काही दोष आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये अज्ञानी लोकांचं अकार्यक्षम शासन पाहावयास मिळतं. हा एक महत्त्वाचा दोष यामध्ये आपल्याला दिसून येईल. कारण या शासन पद्धतीमध्ये राज्यातील किंवा देशातील सर्व लोकांना मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे अशिक्षित, अडाणी लोकांच्याकडून लोकप्रतिनिधींची निवड होत असते. बऱ्याच वेळेला अपात्र, अकार्यक्षम प्रतिनिधींची निवड झाल्यामुळं या लोकशाहीचा कारभार हा अस्थिर आणि यशस्वी झालेला आहे किंवा होतो असं म्हणायला काय हरकत नाही. लोकशाहीत गुणात्मक संख्येपेक्षा संख्यात्मक दृष्टिकोनानं अधिक महत्त्व दिलं जात असतं. म्हणजे संख्या महत्त्वाची असते. क्वालिटीपेक्षा, गुणापेक्षा तिथं संख्या, म्हणजे किती लोक निवडून आली, त्या गटात किंवा त्या पक्षात किती खासदार निवडून आले, आमदार निवडून आले, त्या संख्येवर, त्या बहुमताच्या संख्येवर संपूर्ण राज्यकारभार स्थिर स्थावर झालेला असतो. आणि जर अशा या पद्धतीचा जर कार्याचं स्वरूप असेल तर गुणी, कार्यक्षम, पात्र प्रतिनिधी हे निवडून येण्याऐवजी केवळ बहुमताच्या स्वार्थी, अपात्र, अकार्यक्षम प्रतिनिधींना निवडून आणलं जातं. मतदारांच्या अडाणीपणाचा, दारिद्र्याचा फायदा घेऊन स्वार्थी आणि संधीसाधू जे काही नेते आहेत हे संपत्तीच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर हे निवडून येतात. त्यामुळे लोकशाहीत संख्या मोजली जाते, गुणवत्ता पाहिली जात नाही असंच म्हणावं लागेल. केवळ डोकी मोजली जातात. डोक्यातील बुद्धीला, विवेकाला विचारात घेतलं जात नाही. अडाणी आणि अज्ञानी लोकांनी निवडून दिलेल्या अपात्र प्रतिनिधींचे शासन म्हणजे मूर्खाचे शासन अशी टीका लेकी, कार्लाईल, टेरी रँड या विचारवंतांनी बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे. लोकशाहीत ज्या उमेदवाराला जास्त मतं पडतात तोच निवडून येतो आणि त्यामुळं अधिक मते मिळवणारा कोणीही अपात्र व्यक्तीसुद्धा निवडून येऊ शकते आणि त्याच्या हातात संपूर्ण राज्याची, देशाची सत्ता ही दिली जात असते. आणि हा धोका साधारणतः या सिस्टममुळं निर्माण झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये बहुमताच्या जुलमी कारभाराचा प्रत्यय येतो. लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारा राजकीय पक्ष हा नेहमी सत्तेवर येत असतो. बहुमतवाल्या पक्षाचा हा अल्पसंख्याकावर नेहमी अन्याय आणि जुलूम होत असतो. लोकशाहीत बहुमताच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच्या नावाखाली एकंदरीत हुकुमशाहीच चाललेली आपल्याला बऱ्याच वेळेला पाहावयास मिळते. एक प्रतिनिधी मतदारसंघाच्या पद्धतीमुळं मतांचं प्रमाण आणि जागांचं प्रमाण यात मोठी तफावत पाहावयास मिळते. काही वेळेला एक प्रतिनिधी मतदारसंघाची पद्धत असलेल्या देशात मतांची टक्केवारी 50% आपल्याला कमी पाहावयास मिळते. साधारणतः भारतात बऱ्याच वेळेला जे निवडून आलेले आहेत हे 50% कमी मतं मिळवून सरकारवर सत्तारूढ झालेले आपल्याला दिसून येतात. जे असं सरकार, राजकीय पक्षांचं अशा बहुमताच्या केवळ संख्येच्या आधारावर अल्पसंख्याकांचं सरकार स्थापन होतं आणि ते बहुमताच्या नावाखाली
अन्यायी आणि जुलमी राज्यकारभार करू शकतात हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर या प्रातिनिधिक लोकशाहीचा पुढचा दोष हा अस्थिर शासन पद्धत. लोकशाहीत विशेषतः अनेक पक्ष पद्धती असल्यामुळं देशात अस्थिर आणि डबघाईला आलेलं सरकार काही वेळेला सत्तेवर येऊ शकतं. काही वेळेला तर कायदेमंडळात कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही. अशा वेळी सर्व विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन संमिश्र किंवा आघाडीचं सरकार तयार करतात. परंतु या विविध राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणात आणि कार्यात कधीही आपल्याला एकमत किंवा एकजूट असलेली आढळत नाही. आम्ही किमान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र आलेलो आहोत. अनेक काही समान मुद्दे आम्ही ध्यानात घेतलेले आहेत, पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला डॉमिनंट, आपला असलेला प्रभावीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला अनेक वेळेला सरकारं ही अस्थिर झालेली, गडगडलेली आपल्याला पाहावयास मिळतात. अर्थात भारताच्या राजकारणामध्ये या अशा पद्धतीची सरकारं 1989 पासून ही सतत सत्तेवर आलेले दिसतात. आत्ता जरी आपण बघितलं तर बऱ्याच याच्यामध्ये घटक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आघाडीचं संमिश्र सरकार असलेलं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं राष्ट्रीय हिताकडं मात्र दुर्लक्ष होतं, विकासाकडं दुर्लक्ष होतं. केवळ आपला पक्ष आणि आपण सत्तेत कसं राहिलं पाहिजे, सत्तेचा वाटा आपल्याला कसा मिळाला पाहिजे, हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू राहत असल्यामुळं देशाच्या एकात्मतेला, देशाच्या विकासाला खिंडार पडलेला आपल्याला दिसून येतं. आत्ता या भारताच्या 13व्या लोकसभेत कुठल्याच राजकीय पक्षाला ज्या वेळेला बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा 24 राजकीय पक्ष एकत्र आलेले आपल्याला दिसतात. अर्थात 24 राजकीय पक्षांची ध्येय धोरणे, मते, विचार भिन्न असल्यामुळं केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या या पक्षाकडून राष्ट्रीय हिताकडं आणि लोककल्याणाकडं दुर्लक्ष झालेलं आहे, हे आपल्याला कटू सत्य मान्यच करावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा हा एक दोष आहे की लोकशाहीत राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला अधिक महत्त्व दिलं जातं. लोकशाही राष्ट्रात द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय पद्धती साधारणतः पाहावयास मिळत असते. लोकशाहीचा कारभार हा पक्षीय राजकारणावरच चालतो. सार्वत्रिक निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी असते. परंतु बहुपक्षीय पद्धतीच्या देशात कोणत्याही एका पक्षाला जर बहुमत प्राप्त होत नाही तर त्यावेळेला संमिश्र सरकार निर्माण होतं आणि प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य वाढल्यामुळं त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रहितावर, राष्ट्रविकासावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. निवडून आलेले जे प्रतिनिधी आहे हे मतदाराशी एकनिष्ठ न राहता ते पक्षाशी एकनिष्ठ राहतात. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. राष्ट्रहितापेक्षा त्यांना पक्षहित फार महत्त्वाचं वाटतं. राजकीय पक्ष सत्तेवर येण्यासाठी लोकांचा पाठिंबा हा नेहमी मिळवत असतात. ते प्रयत्न करत असतात, लोकांना खोटी आश्वासनं देत असतात, जनतेपुढे भव्य दिव्य आकर्षित जाहीरनामे ठेवून लोकांची दिशाभूल करतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचा, देशाच्या हिताचा हा या शासन पद्धतीत विचार होतोच असं म्हणता येत नाही किंवा हा एक महत्त्वाचा दोष या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आतापर्यंत झालेल्या या सगळ्या घडामोडीमधून आपल्याला दिसून येईल की या पद्धतीच्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर बऱ्याच वेळेला भ्रष्टाचार, काळा बाजार, लाचलुचपत इत्यादी दोष या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आपल्याला आढळतात. लोकशाहीत संधिसाधू स्वार्थी पक्षनेते निवडणुकीच्या वेळी वाम मार्गाचा अवलंब करतात. मतदारांना पैसे देऊन मतांची खरेदी करतात. त्यासाठी काळा पैसा, भ्रष्टाचार या मार्गाचा अवलंब करतात आणि अशा पद्धतीनं निवडून आलेले पात्र कार्यक्षम असतीलच याविषयी खात्री देता येत नाही. अडाणी
दरिद्री जनता राजकीय नेत्यांनी दाखवलेल्या प्रलोभनाला बळी पडते आणि लोकशाही राष्ट्रांना यामुळं भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे असंच म्हणावं लागेल. साधारणतः शासकीय वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी बऱ्याच वेळेला लाच घेताना आपल्याला पाहावयास मिळतात. मंत्री भ्रष्टाचारी लोकनेते वाम मार्गाने संपत्ती मिळवत असतात. अर्थात सर्वच लोकशाही राष्ट्रांना आणि लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारी म्हणता येत नाही, पण बऱ्याच वेळेला हा प्रत्यय स्वार्थी हेतूनं आपल्याला पाहावयास मिळतो. खरं तर लोकशाहीमध्ये निष्क्रिय पारदर्शी व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं आपण मानतो, पण प्रत्यक्षात तसं पाहावयास मिळत नाही. हे दुर्दैव्य आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर श्रीमंत लोकांची खर्चिक पद्धत म्हणून प्रातिनिधिक लोकशाहीला ओळखलं जातं. आधुनिक लोकशाही राष्ट्रात राजकारण हा केवळ श्रीमंत लोकांचा खेळ होऊन बसलेला आहे. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी अमाप पैसा असतो. अनेक वेगवेगळ्या साधनसामुग्री त्यांना लाभलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांनाच लोकशाहीमध्ये, अशा प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये उमेदवारी दिली जात असते. प्रत्येक राजकीय पक्ष याच पद्धतीचा वापर करून आपल्या अधिकाधिक संख्येच्या दृष्टिकोनातून, बेरजेच्या दृष्टिकोनातून अशा लोकांना उमेदवारी देऊन निवडून आणतात आणि त्यामुळं या शासन पद्धतीमध्ये श्रीमंताचेच अधिक किंवा बलवान असलेलं, कुठल्याही दृष्टिकोनातून बलवान असलेली लोकच फक्त प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये निवडून जातात. खरं तर गरीब, दरिद्री, अल्पसंख्याक अशा लोकांना अशा परिस्थितीमध्ये निवडून येणं अशक्य होऊन बसलेलं आहे. राजकीय पक्षांची जी काही निवडणूक निधी करणारे जे काही असतात, ते निधी मिळवून देणारे भांडवलदार श्रीमंत लोक लोकशाहीवर अंकुश ठेवताना आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक राजकीय पक्ष अनेक भांडवलदारांच्या, उद्योगपतींच्या हातातलं भावलं बनलेलं आहे. हे कटू सत्य आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यानंतर या शासन पद्धतीचा पुढचा एक दोष म्हणजे मंद गतीनं देशाचा विकास होतो. लोकशाहीतील निर्णय सनदशीर मार्गानं आणि विचारविनिमय करून घेतले जात असतात. राष्ट्रीय नियोजन, विकास आणि कार्यक्रम यांची अंमलबजावणी सावकाश संत होत असलेले आपल्याला दिसते. कारण प्रत्येक निर्णयावर चर्चा होत असते, विचारविनिमय होत असतो आणि त्यामुळं मंत्रिमंडळाचे निर्णय किंवा कायदेमंडळानं केलेले कायदे यांना विलंब लागतो. नियोजित वेळेत राष्ट्राचा त्यामुळं विकास होऊ शकत नाही. भारतातील ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्यांची जर अंमलबजावणीचं जर हे बघितलं, स्वरूप जर बघितलं, हे फारच संत आणि कमी गतीनं चाललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जनतेचं जे सार्वभौमत्व आहे किंवा लोकसंहितेवर चालणारं जे सरकार आपण मानतो, ते एक केवळ एक चांगला सुविचार म्हणूनच फक्त ध्यानात घ्यावा की काय, अशी परिस्थिती प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. लोकशाहीत म्हटलं जातं की जनतेचं सार्वभौमत्व प्रस्थापित होत असतं. प्रत्यक्षात जनता सार्वभौम असते, पण प्रातिनिधिक लोकशाहीत जनता सार्वभौम राहत नाही. ही एक महत्त्वाची खंत आपल्याला बऱ्याच वेळेला ध्यानात घ्यावी लागते. 5 वर्षातून एकदा निवडणूक होणं, मतदानाच्या विशिष्ट वेळी मतदार स्वतंत्र निर्भीडपणे मतदान करणं, अशा ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. मतदार हा मतदानाच्या वेळीच तेवढा सार्वभौम असतो, पण नंतर 5 वर्षे मात्र त्याच्याकडं कोणीही, कुठलाही राजकीय पक्ष डोंकून बघत नाही. अशी परिस्थिती या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतर तत्व आणि व्यवहार यात फार मोठी तफावत या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये पाहावयास मिळते. ते कसं तर आधुनिक काळात लोकशाही राष्ट्राच्या शासन पद्धतीचा विश्लेषणात्मक अभ्यास जर केला तर आपल्याला दिसून येईल की आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय अशा विविध दृष्टिकोनातून लोकशाहीचं जे काही विश्लेषण केलेलं आहे, त्याच्यावरून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या ज्या काही लोकशाहीच्या महत्त्वाच्या ज्या काही मूल्यांचा विचार केला जातो, तो प्रत्यक्षात मात्र जोपासला जात नाही. स्वार्थासाठी, पक्षहितासाठी, आपल्या सत्तेसाठी, आपल्या पदाच्या टिकवण्याच्या
याच्यामध्ये जनतेचं सार्वभौमत्व किंवा देशाचं कल्याणकारी स्वरूप किंवा सामाजिक न्याय या ज्या काही संकल्पना आहेत या नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्य, समता, शांतता, न्याय ही जी काही महत्त्वाची जे काही पैलू आहेत लोकशाहीमधले ते पूर्णपणे नामशेष झालेले आहेत. ते राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांना अजिबात स्थान दिलं जात नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला या शासन पद्धतीमध्ये पाहावयास मिळते. तर असे काही दोष, अर्थात प्रत्येक व्यवस्थेमध्ये दोष असतात, पण काही दोष हे व्यवस्थेच्या प्रक्रियेच्या आधारावर ते दूर करता आले पाहिजेत. ते दूर करता येण्यासारखे आहेत, पण हेतू मात्र हा स्पष्ट असला पाहिजे. असे देशहिताचं, जनतेचं हित जाणणारा पक्ष ज्या वेळेला खरं सत्तेवर येईल त्यावेळेला या प्रातिनिधिक लोकशाहीचे काही दोष दूर होऊ शकतील असं आपल्याला म्हणता येईल. तरी परंतु आपल्याला या पद्धतीशिवाय दुसरी पद्धत आपल्या असलेल्या या रचनात्मक व्यवस्थेमुळं स्वीकारता येत नाही. केवळ याच पद्धतीचा आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. म्हणून प्रातिनिधिक लोकशाही तरीसुद्धा भारतामध्ये टिकलेली आपल्याला पाहावयास मिळते. थँक्यू. याच्या पुढचा जो भाग आहे तो लोकशाहीच्या वैशिष्ट्याचा, तो आपण नंतरच्या पिरियडला पाहू. थँक्यू.